जय शिवराय मित्रांनो, अपेक्षेप्रमाणे भारतीय हवामान विभागाने 2025चा मान्सून अंदाज जाहीर केला आहे. यामधून आपण ह्या व्हिडिओद्वारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक गोड आनंदाची बातमी जाणून घेणार आहोत. यामध्ये आपण सविस्तर समजून घेऊ की यंदाचा मान्सून कसा असणार आहे, कोणत्या भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे आणि कोणत्या भागांमध्ये कमी पावसाची शक्यता आहे. मित्रांनो, आपण पाहत आहात की दरवर्षी सायकामेंट या संस्थेद्वारे हवामान विभाग अंदाज जाहीर करतो. त्यानंतर ते मे महिन्यात जे योग्य हवामान अंदाज आहे ते दिले जातात. जर एप्रिल आणि मे महिन्यात अंदाज सारखे असतील तर पुढील काळात आपल्याला चांगला पाऊस किंवा तत्सम हवामान पाहायला मिळतो. यापूर्वीही सायकामेंट वेधक या खाजगी संस्थेद्वारे हवामान अंदाज जाहीर करण्यात आला होता. त्यामध्ये 2025च्या मान्सून शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 104% पावसाची शक्यता दर्शवण्यात आली होती आणि त्याबाबत आपल्याला अपडेट मिळाली आहे. आणि आता शेवटी भारतीय हवामान विभागाने अधिकृतपणे 2025चा मान्सून अंदाज जाहीर करण्यात आला आहे, ज्यामध्ये 105% पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. मित्रांनो, एकूण 668 मिलीमीटर हा सरासरी पावसाचा माप मानला जातोय आणि यापेक्षा थोडा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामध्ये कमी पावसाची शक्यता 2% एवढी आहे. 90% ते 95% पावसाची शक्यता 9% आहे आणि 96% ते 104% म्हणजे सरासरी किमान सामान्य पावसाची शक्यता 30% आहे. तर 105 ते 110% म्हणजे सरासरीहून अधिक पाऊस पडण्याची शक्यता जवळपास 33% आहे. त्याहून अधिक म्हणजे 110%पेक्षा अधिक पावसाला आपण जोरदार पाऊस म्हणतो, त्याची शक्यता 26% आहे. परिस्थिती पाहता सरासरीहून अधिक म्हणजे 70 ते 75% जोरदार पावसाची शक्यता आहे. यामध्ये उत्तर गोलार्धात तापमानाचा अभ्यास केला जातो आणि त्यानुसार माहिती दिली जाते. मित्रांनो, आता विशेषतः महाराष्ट्राचा विचार केल्यास मान्सून कालावधीत मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पूर्व विदर्भाच्या काही भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे चित्र पाहता जून महिन्यात थोडासा कमी पाऊस होण्याची शक्यता आहे. मात्र जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पावसात मोठी वाढ होईल. सप्टेंबरमध्ये पावसाची स्थिती पुन्हा सामान्य होण्याची शक्यता आहे. यामध्ये महाराष्ट्रातील जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या अति जोरदार पावसाची शक्यता आहे. यामध्ये धाराशिव, सोलापूर, बीड, अहिल्यानगर या जिल्ह्यांचा जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागपूरच्या काही भागामध्ये, वर्धा आणि बुलढाणा जिल्ह्यांत काही भागामध्ये, तसेच देशाच्या धुळे भागातसुद्धा काही भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. एकंदर पाहता 2025मध्ये सरासरीहून अधिक पावसाची संकेत आहे आणि संपूर्ण देशाच्या चित्रात महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे. यामध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्यात जास्त पाऊस होईल असा अंदाज भारतीय हवामान विभागाने दिला आहे. तसेच अपडेट सायकोमेंटमधून दिले गेले आहे की आता मे महिन्यात येणाऱ्या अंदाजीची वाट पाहायची आहे. जर मे महिन्यातील अंदाजही असाच असेल तर यंदाच्या वर्ष शेतकऱ्यांसाठी सकारात्मक असेल. याचबरोबर भेदावळचा अंदाजही सर्वाधिक लक्ष वेधून आहे. त्या अपडेटनंतर आपण या अंदाजाची माहिती घेण्याचा प्रयत्न करू. लवकरच माहितीसह भेटू या नव्या अपडेटसाठी. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा मित्रांनो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.